नमस्कार, मी संदीप सर पुन्हा एकदा आपल्यासाठी इतिहास व राज्यशास्त्र इत्या 10वीचा सिलेबस घेऊन आलेलो आहे. कालपर्यंत कालची व्हिडिओ जर कालचं पहिलं लेक्चर होतं, कालचं पहिलं लेक्चर जर कधी आपण पाहिलं नसेल तर ते आताच पाहून घ्या व त्याच्यानंतर या दुसऱ्या लेक्चरला आपण सुरुवात करणार आहोत. तर या दुसऱ्या लेक्चरमध्ये आता आपण बघितलं, काल आपण जेव्हा सुरुवात केली होती, काल सुरुवात केल्यानंतर आपण सगळ्यात पहिले बघितलं होतं पुस्तकाच्या बाबतीत माहिती बघितली होती. त्यानंतर मग आपण सुरुवातीला चॅप्टर नंबर फर्स्ट मध्ये आपण बघितलं होतं की इतिहास लेखांच्या पाश्चात्य परंपरा कशा पद्धतीने असतात त्या बघितल्या होत्या. त्याच्यानंतर आता आपण त्याच्यात म्हणजे पहिला टॉपिक आपण कंप्लीट केला होता. त्याच्यातला आता आपण दुसऱ्या टॉपिक मध्ये बघणार आहोत. दुसऱ्या टॉपिक मध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, इतिहास लेखकांची परंपरा कशी असते. त्यानंतर मग इतिहास लेखांच्या परंपरेमध्ये आपण माहित आहे का तुम्हाला मध्ये बघितलं होतं फ्रान्स येथील रूह या संग्रहातील चित्र कसे असतात ते बघितले होते. आता आपण दुसरा टॉपिक बघणार आहोत. दुसरा टॉपिक म्हणजेच कोणतं, तर आधुनिक इतिहास लेखन. आधुनिक इतिहास लेखन म्हणजेच काय, आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धती चार प्रमुख वैशिष्ट्ये सांगितले जातात. या आधुनिक चार पद्धती ज्या दिलेल्या आहेत, या चार पद्धतींवर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. त्यासाठी तुम्हाला एक महत्वाची सांगून देतो, बघा मग आता ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो, त्यामुळे तुम्हाला या चार पद्धती लक्षात ठेवायच्या आहे. तुम्हाला ही पद्धती शास्त्रशुद्ध व तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. हे प्रश्न मानव केंद्रितच असतात, म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधी असतात. इतिहासात त्या कृतींच्या दैवी घटना किंवा देवी देवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. नंतर मग या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. त्याचमुळे इतिहासाची मांडणी तर्क सुसंगत होत असते. मानव जातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. आता जर कधी या चारी जर कधी आपण बघितल्या आणि जर कधी बाबी बघितल्या आपण, त्याच्यामध्ये शास्त्रशुद्ध म्हणजेच काय, जे काही रियालिटी मध्ये दाखवलेले ना तेच त्याच्यामध्ये सादर करण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्याच्यानंतर मग तिची जी सुरुवात असते ती योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासूनच होत असतो. त्याच्यानंतर हे जे प्रश्न असतात ना ते कसे असतात, ते मानव केंद्रित. मानव केंद्रित याचा अर्थ म्हणजेच काय, की मानवाच्या आजूबाजूला फिरणारे असतात, म्हणून त्यांना मानव केंद्रित म्हटलं जातं. ओके, हे जे महत्वाचे शब्द त्यांना आपण गोल करून ठेवायचे असतात. समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधी असतात, म्हणजे कधी कधी त्यांनी कोणत्या कोणत्या कृती केलेल्या असतात त्या संबंधी इतिहासामध्ये त्या घटना समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला असतो. या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. बघा, इतिहास लिहित असताना आपल्याला सगळ्यात महत्वाचा काय असतो, पुरावा असतो. आणि तो पण कोणता आहे, विश्वासपात्र आहे किंवा नाही आहे, हा सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, विश्वासार्ह पुरावे असं त्याला आपण म्हणत असतो. नंतर मानव जातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. इतिहासात तो वेध घेतला जातोय, बरोबर, कसं, मानव जातीच्या वाटचालीसाठी, त्यांच्या चांगल्या कृतीसाठी केलेला जो वेध घेतला जात असतो. त्यानंतर बघा, वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेले आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखकांना आढळते असे मानले जाते. हिस्ट्री, बघा बरं का, आता हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेला हिरोडोटस, कोण होता तो, हिरोडोटस. लक्षात ठेवा, हे महत्वाचे शब्द तुम्हाला लक्षात ठेवले पाहिजे. 5व्या शतकामध्ये हिरोडोटस नावाचा एक माणूस होता, एक लेखक होता. त्याने काय केला, हिस्ट्री या शब्दाचा ग्रीक भाषेमध्ये त्याने वापर केला. इसवी सन पूर्व, येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या अगोदर, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर या ग्रीक इतिहासकारांनी तो प्रथम वापरला. नंतर द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी, बरोबर, त्याने जो हिस्ट्रीज नावाचा जो काही ग्रंथ लिहिला होता ना, त्या हिस्ट्रीसाठी त्याने ते नाव वापरला होता. नंतर मग बघा, आता युरोपातील वैज्ञानिक कोणते कोणते होते, ते वैज्ञानिकांच्या दृष्टिकोनातून इतिहास लेखन काय असतो तो बघून घेऊ आपण. हिरोडोटस आणि हिस्ट्री हा शब्द तुम्हाला बघितला होता आपण. त्याच्यानंतर पुढे बघू मग आता युरोपामधील वैज्ञानिक बघणार आहोत आपण, दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपामध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती झाली होती. कोणत्या दोन क्षेत्रांमध्ये झाली होती, तर तत्वज्ञान आणि विज्ञान या दोन क्षेत्रांमध्ये प्रगती झाली होती. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तव्यांचाही अभ्यास करता येणे शक्य आहे, असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला. पुढील काळात युरोप आणि अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयी संबंधीमध्ये विचारमंथन झाले पुष्कळ. इतिहास कसा लिहिला गेला पाहिजे, कसा ठेवला गेला पाहिजे, त्याच्यावर त्याचं पुष्कळ मंथन झाल्यानंतर
इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठता, वस्तुनिष्ठता म्हणजेच काय, पुरावे कुठपर्यंत आहेत त्याला जास्त जास्त महत्त्व देण्यात आलं होतं. 18व्या शतकाच्या आधीच युरोपामधील विद्यापीठांमध्ये सर्वत्र विषयक चर्चा आणि तत्संबंधीच्या तत्वज्ञान व या विषयांनाच अधिक महत्त्व दिले गेले, परंतु हे चित्र हळूहळू बदलू लागले. इसवी सन 1737 मध्ये महत्वाचं वाक्य, इसवी सन 1737 मध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन या विद्यापीठाची स्थापना झाली. बघा 1737 मध्ये कोणाची स्थापना झाली, गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान दिले गेले. बघा इतिहास विषय त्याच्यामध्ये शिकवायला पहिल्यांदा सुरुवात झाली होती. जर्मनीमध्ये इतर विद्यापीठे इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे भरणे आणि इतर सुद्धा काय झाले, त्याच्यामध्ये इतर सुद्धा केंद्र निर्माण झाले होते. नंतर मग आता महत्वाचे विचारवंत, हा याच्यातला टॉपिक IMP टॉपिक आहे. आतापर्यंत जर तुम्ही पुस्तक व्यवस्थित बघितलं नसेल तरी पण महत्वाचे विचारवंत कोणते कोणते होते त्यांच्यावर तुम्हाला प्रश्न येतात, म्हणजे येतात. तुमच्या प्रॅक्टिस सेट मध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न दिलेले आहेत, त्यासाठी तुम्हाला हा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे. मग बघा मग आता शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांचा हातभार लागला. त्यातील काही महत्वाच्या विचारवंतांची माहिती घेऊया. रेने दिकार्त. मग आता रेने दिकार्त काय म्हणतोय तो बघू. मग आता सगळ्यात पहिला विचारवंत, इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक होते, म्हणजे ते खरे आहे का खोटे आहे तो तपासून घेणे महत्वाचे होते असं त्याचं मत होतं. त्यामध्ये रेने दिकार्त हा फ्रेंच तत्वज्ञ होता. रेने दिकार्त कसा होता, फ्रेंच तत्वज्ञ होता. त्याने कोणतं लिहिलं होतं, मग आता डिस्कोर्स ऑन द मेथड हा त्याचा एक ग्रंथ लिहिला होता. एक नियम शास्त्रज्ञ संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्वाचा मानला जातो. एखादी गोष्ट, मग त्याने कोणता नियम सांगितला होता, एखादी गोष्ट सत्य आहे हे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नाही. म्हणजे एखादी गोष्ट खरं आहे का नाही खोटी आहे ही पहिले जाणून घ्यायची, पहिले बघून घ्यायची, तरच आपण याच्यामध्ये बघितलं. हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडले तेव्हाच आपण काय सांगितलं, हडप्पा संस्कृती जन्माला आली होती. सुमेरियनची संस्कृती बघितली होती, ते सुमेरियन संस्कृतीचे अवशेष सापडले म्हणून आपण म्हटलं की सुमेरियन संस्कृती होती. भारतामध्ये अगोदर राजे होऊन गेले, रामाचं राज्य होतं, श्रीरामचंद्रांचं राज्य होतं, ते आपण झालं, ते बघितलं, त्याच्यामुळे आपण त्याचं मत मांडलं. त्याच्यानंतर मग जोपर्यंत आपल्याला काहीच संशय नसतो की वो झालेलंच होतं, प्रूफ आहे डायरेक्ट, तोपर्यंत त्याच्यावर आपण स्वीकार करायचा नसतो. रेने दिकार्तचं मत होतं, बघितलं आपण, विश्वास तपासून बघितलं. फ्रेंच तत्वज्ञ कोणतं पुस्तक लिहिलं होतं त्याने, त्याचा ग्रंथ कोणता होता, डिस्कोर्स ऑन द मेथड. त्याचं वाक्य काय होतं, एखादी गोष्ट सत्य आहे का निसंशयरित्या तिथं प्रस्थापित करून घेणे. त्यानंतर मग आता व्होल्टेअर आला होता. व्होल्टेअर काय म्हणतोय आता बघून घेतलं. आता हे जे महत्वाचे शब्द होते, हे महत्वाचे शब्द ते वाचून त्याच्यावर काय करायची, अंडरलाईन करून ठेवायची किंवा त्यांना गोल करून ठेवायचा. व्होल्टेअरचं बघू आता. व्होल्टेअरचे मूळ नाव काय होते, फ्रान्सवा मरी एरुअ. ओके, त्याचं नाव काय होतं, फ्रान्सवा मरी एरुअ हे नाव होतं त्याचं. ओके, त्यानंतर बघू मग आता. व्होल्टेअर हा फ्रेंच तत्वज्ञानाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनाक्रमांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा कोणत्या होत्या, व्यापार काय होते, आर्थिक व्यवस्था कशी होती, शेती कशी होती इत्यादी गोष्टींचा विचार केला त्याने तो विषय मांडला. बघा समाजाच्या परंपरा ह्या बी त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं त्याने. व्यापार कसा होता, नफा होता का तोटा होता तो बघितलं. आर्थिक व्यवस्था कशी होती, प्रत्येकाला समान न्याय होता का नव्हता तो आपण बघितला. शेती कशा पद्धतीने होती, शेतीमध्ये उत्पन्न किती होतं ते आता आपण याच्यामध्ये बघितलं. एखादी गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे हा विचार मांडला. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा. सर्वांगीण, सर्व अंगाने, म्हणजे त्याला त्याच्यात फायदा काय होतोय, त्याला त्याच्यात तोटा काय होतोय, त्याच्यात फायदा नुकसान किती होतंय, त्यानंतर त्याची आर्थिक प्रगती होते का नाही होते, समाजामध्ये त्याला स्थान भेटतंय का नाही भेटतंय, समाजामध्ये त्याला कसा मान भेटतोय तो, आणि तो कोणत्या स्तरावर राहतोय, कोणत्या वर्गामध्ये गणला जातोय, कोणता व्यापार करतोय, यांचा सगळा विचार त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे होता. या दृष्टीने व्होल्टेअर हा आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता. चला बघा, अंडरलाईन करून घ्या. इतिहास लेखकाचा जनक होता. कोण होता, व्होल्टेअर होता. दृष्टीने व्होल्टेअर हा काय होता, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हणता येईल. ओके, त्यानंतर तुम्हाला हा विचारला गेलेला प्रश्न, इतिहास लेखनाचा जनक कोण होता, तर व्होल्टेअर होता. याचा सुद्धा गोल करून ठेवा, तुम्हाला याला सुद्धा तुम्ही गोल करून ठेवा व्होल्टेअरला. नंतर मग आता जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. आता हेगेल काय सांगतोय, हेगेल तर सगळ्यात जास्त होता, तो हेगेलचं तत्वज्ञान सगळ्यात मोठं होतं. तो जर्मनचा तत्वज्ञान होता. त्याचं वास्तव तर कशात,
तर्कशुद्ध बघितलं आता तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर भर दिली त्याने. तर्कशुद्ध म्हणजेच काय, त्याच्यामध्ये काहीतरी भाव असला पाहिजे, त्याच्यामध्ये काहीतरी तर्क असला गेला पाहिजे, त्याच्यामध्ये काहीतरी माहिती मिळाली पाहिजे, शास्त्र असलं गेलं पाहिजे, त्यालाच काय म्हणतो मग आपण, तर्कशुद्ध या पद्धतीने मांडले गेले, यावर भर दिला. इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो, त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक असते. ओके, पुढे बघू मग आता असे प्रतिपादन त्याने केले. त्याच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धतीचा विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या क्रमी पद्धतीच्या नाहीत. म्हणजे विज्ञान जरी काही जास्त असलं तरी पण त्याच्या बरोबरीच्या इतिहासाने अभ्यास केला गेला पाहिजे, असं हेगलचं मत होतं. मी तुम्हाला पहिलेच बोललो, जॉर्ज हेगल हा याने इतिहासाबद्दल जास्तीत जास्त मांडून ठेवण्याचा प्रयत्न केला. तर बघा, अशा अनेक तत्वज्ञानांची खात्री पटली. इन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये बघा बरं का, कोणता ग्रंथ आहे त्याच्यामध्ये आता, इन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स या ग्रंथामध्ये त्याने त्याची व्याख्याने व लेख यांचे संकलन केले आहे. हेगलने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्याचं पुस्तक कोणतं होतं आता, रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक त्याचं कसं होतं, त्याचं एकदम प्रसिद्ध असं झालं होतं. त्याला सुद्धा आपण एक गोल करून ठेवलेला आहे. मग बघू मग आता, हेगलचे मत कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी घटनांमध्ये प्रकारात करावी, त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. खरे किंवा खोटे, आता पहिलेच बघितलं आपण, खरे किंवा खोटे, फायदा किंवा तोटा, चांगलं किंवा वाईट, द्वंद्व म्हणतो त्याला, द्वंद्ववाद असे त्याला म्हणतात. मग डायलेक्टिक्स म्हणतात त्याला, असे म्हटले जाते. या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो, म्हणजे डिबेट. म्हणजे तूच तुम्हाला सांगितलं की पूर्वेला उगतो, पण पूर्वेला उगल्यानंतर त्याच्यावर परत डिबेट नाही, पश्चिमेला उगतो, त्याच्यावर डिबेट करतोय आपण, त्यालाच काय म्हणतात मग आता, द्वंद्व सिद्धांत म्हणतो आपण त्याला, म्हणतो ना वादविवाद स्पर्धा, त्या वादविवाद सारखं त्याच्यामध्ये भाग असतो. प्रतिसिद्धांत मांडला जातो, त्या दोन्ही सिद्धांतांचा तर्कनिष्ठ उहापोहानंतर त्या दोघांचे सार ज्यात सामावलेले आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते, समन्वयात्मक त्याची मांडणी केली जाते, आणि ते खरं आहे आपण असं मानलं जातं. मग बघा माता, लिओपोल्ड वॉन रँके, माता लिओपोल्ड वॉन रँके हा काय सांगतोय तो बघू माता. त्याचं बी लक्षात ठेवा, 1795 आणि 1886 अशा याच्यामध्ये होतं. ओके, कारण की एमपीएससी युपीएससी साठी तुम्हाला इतिहासाचा भाग लागतच असतो. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील, कोणत्या विद्यापीठात होता तो, बर्लिन विद्यापीठामध्ये होता तो. पुढे बघू माता, आता बर्लिन विद्यापीठामध्ये लिओपोल्ड वॉन रँके यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी, चिकित्सक म्हणजेच काय, बालकी खाल निकालला, म्हणजेच काय, एकदम बारीक बारीक गोष्टी काय काय असतात ते त्याच्यामध्ये बघितले आपण, कशी असावी ते सांगितले. मूळ दस्तावेजांचा आधार प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्वाची आहे. मूळ दस्तावेज जिथं प्राप्त होत आहेत ना, ते जे काही, म्हणजे आपण काल बघितलं होतं सोबका आणि एकलेखा. अजूनही तुम्ही चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण की येत्या 21 लेक्चर मध्ये, आजचं लेक्चर दुसरं आहे, येत्या पुढच्या 20 दिवसांमध्ये तुमचा इतिहासाचा पूर्ण सिलेबस मी याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिकांचं माहिती सहित तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. त्यासाठी कशा पद्धतीने लक्षात ठेवायचंय तो सुद्धा भाग तुम्ही त्याच्यामध्ये बघून घ्या. त्यानंतर पुढे बघू शकतात तुम्ही, मूळ दस्तावेजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्वाची आहे, यावर त्याने भर दिला. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तावेज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्वाचे असल्याने त्याने सांगितले. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे असा विश्वास त्याने व्यक्त केला. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली. काल्पनिक नाहीये, या गोष्टी घडलेल्या आहेत, असं नाही बरं का की मानव जन्माला आला होता आणि मग त्याने असं केलं, मग त्याने तसं केलं, कल्पना नाहीये, हे सगळं सत्य आहे, हे तिथं घडलेली गोष्ट आहे, ती गोष्ट आपण याच्यामध्ये आपण बघत आहोत. टीका केली त्याने, जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. नंतर द थिअरी अँड द प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री, त्याच्यामध्ये थिअरी कशी मांडली तो एक त्याने ग्रंथ लिहून ठेवला. त्यानंतर दुसरा तो त्याने ग्रंथ लिहिला बघा, द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, हे दोन प्रकारचे त्याने ग्रंथ लिहून ठेवले. हा पहिला एक ग्रंथ होता आणि हा त्याचा एक दुसरा ग्रंथ होता. या दोन ग्रंथांमध्ये लिओपोल्ड वॉन रँके याने आपलं मत मांडून ठेवलेलं आहे.
लक्षात ठेवायचे तुम्हाला, जरी लिओपोल्ड वॉन रँके याची कोणती पद्धत होती, ती चिकित्सक पद्धती होती. दस्तावेजांचं काय करायचं, चिकित्सक अभ्यास करायचा, पूर्णपणे त्याचा अभ्यास करायचा, त्यालाच काय म्हणतात मग आता चिकित्सक पद्धती असे म्हणतात. आता इतिहासामध्ये सगळ्यात जास्त जर कधी महत्व जर कधी असेल तर कोणाला आहे, कार्ल मार्क्स. मग आता कार्ल मार्क्स नावाचा हा जो व्यक्ती होता, याचं जे मत होतं हे सगळ्यात महत्वाचं मत होतं. आणि गेल्या काही वेळेसपासून जर तुम्ही कधी व्हिडिओ बघत असणार तर गेल्या 15 मिनिटापासून आपली व्हिडिओ चालू आहे, त्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं असणार तर कार्ल मार्क्स काय तुमच्या सगळ्यात महत्वाचा आहे. कार्ल मार्क्स मध्ये जर तुम्ही बघितलं, कार्ल मार्क्स तुम्हाला काय काय सांगतोय तो बघा. मग आता 1818 पासून त्याने सुरुवात केली होती, तर 1818 ला त्याचा जन्म झाला होता, तर 1883 पर्यंत तो जिवंत होता. त्यानंतर त्याने काय काय मांडलं बघा. मग 19 शतकाच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे नवीन सुरुवात होणार होती आता 19 शतकाला, कार्ल मार्क्स यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली, विचार करून त्याने प्रणाली अस्तित्वात आणले. इतिहासात अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसाचा असतो. कोणाचा असतो तो, जिवंत माणसाचा असतो. मी तुम्हाला जे जे व्यक्ती महत्वाचे आहेत त्यांच्या बाबतीत तुम्हाला जास्त सांगणारे माहिती बघा. माणसामधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी असतात. जे काही रिलेशन असतात ते कशासाठी असतात, जे काही बेसिक नीड्स असतात ना, ते तुम्हाला आई वडील आहेत, आई वडिलांचा कशासाठी आहे, तर तुमच्या बेसिक नीड ज्या होत्या ना त्या तुम्हाला पूर्ण करण्यासाठी आई वडिलांचा उपयोग होतो. त्यानंतर मग बघा, पुढे असलेले उत्पादन संसाधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असते. आपण कोणते कोणते उत्पादन साधनांच्या स्वरूपावर असतो ना, गरजा भागवण्यासाठी आपण कशावर डिपेंडन्स होते, एक महत्वाचं असतं. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाही, त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो. याच्यामध्ये काय होतो, समाजामध्ये वर्गवारी असल्यामुळे काय होऊन जातं, जो पहिला वर्ग आहे तो पहिला वर्ग त्याच्या ज्या डिमांड्स पूर्ण करत असतो, दुसरा वर्ग आहे तो दुसरा वर्ग त्याच्या डिमांड्स पूर्ण करत असतो, तिसरा वर्ग डिमांड्स करत असतो, चौथा वर्ग त्याच्या डिमांड्स पूर्ण करत असतो. या चारही वर्गांमध्ये बघितलं तर समसमान वाटणी होते का, तर नाही. पहिले इतिहासामध्ये जर कधी हे चार वर्ग होते, या चार वर्गांमध्ये तुमची समसमान वाटणी होतच नव्हती. जो काही चांगला जो भाग होता तो भाग सगळा पहिला वर्ग दुसरा वर्ग वाटून घ्यायचा. तिसऱ्या वर्गाचा आणि चौथ्या वर्गाच्या नशिबी काय होतं, फक्त दारिद्र्य, नैराश्य याच गोष्टी त्याच्यामध्ये होतात. त्यामुळे वर्ग संघर्ष निर्माण होतो. हा कार्ल मार्क्सने सांगण्याचा सगळ्यात महत्वाचा होता, वर्ग संघर्ष. कारण की साधी गोष्ट आहे ना, जर समजा तुम्ही दोन भाऊ बहिणी आहेत आणि दोन भाऊ बहिणींमध्ये जर समजा एक गोष्ट आहे ती तुम्हाला दोघांना समसमान भेटली नाही, तर त्याच्यामुळे तुमच्या दोघांमध्ये काय होणार आहे, भांडणं होणारच आहे. त्यासाठी लक्षात ठेवा, हा असतो वर्ग संघर्ष. मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला होता. बघा माता, वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गाचे आर्थिक शोषण करतो. साधी गोष्ट आहे, ज्याच्याकडे जिधर बम उधर हम तशी जी संकल्पना आहे त्या संकल्पनेतला एक भाग होता त्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये म्हणतो ना आपण, जिसकी लाठी उसकी भैंस, तशा पद्धतीची गोष्ट आहे. म्हणजे ज्याच्याकडे जास्त उत्पादन असतील त्याच पद्धतीने त्यांच्याच वर्गाचं तो मटेरियल होऊन जात असतं, त्यांना ते वापर करू शकत असतात, ते दुसऱ्यांना शेअरिंग करायला करत नाही. त्यानंतर मग बघा, यांचं आर्थिक शोषण करतो. त्याने नंतर मग त्याचा दास कॅपिटल हा जग प्रसिद्ध ग्रंथ होता. कोणता होता त्याचा, दास कॅपिटल. लक्षात ठेवा, दास कॅपिटल हा त्याचा काय होता, जग प्रसिद्ध ग्रंथ होता. ॲनल्स प्रणालीवर तुम्हाला याच्यामध्ये टीप येत असते. 10वीच्या पेपरामध्ये तुम्हाला टिपा लिहा म्हणून जो क्वेश्चन येतो तुम्हाला 2 ते 3 मार्कासाठी, त्याच्यामध्ये तुम्हाला ॲनल्स प्रणालीवर तुम्हाला टीप येत असते. ॲनल्स प्रणाली काय म्हणतो बघा. माता 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स या नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली कोणत्या पद्धतीने दाखवते, ती ॲनल्स लेखनाच्या पद्धतीने दाखवते, उदयाला आली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला वेगळीच दिशा मिळाली. कोणती दिशा मिळाली, एक वेगळीच दिशा मिळाली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, बघा, फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते, अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्ध यांच्यावर केंद्रित न करता याच गोष्टी महत्वाच्या होतात का, नाही. त्याच्या व्यतिरिक्त तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांसारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्वाचे मानले जाऊ लागले. म्हणजे इतिहास फक्त राजे रजवाडे, त्यांचे युद्ध, त्यांनी काय काय केलं,
त्यांच्यावर डिपेंडेंट आहे का, तर नाही. तर त्यांच्या व्यतिरिक्त शेतीतले लोक काय होते, त्यांच्यामध्ये शेती कशी होती, त्यांचे कोणते कोणते तंत्रज्ञान डेव्हलप केले होते, त्यानंतर ते दळणवळण काय करत होते, त्यांच्यामध्ये संपर्क कसा चालायचा. आता जसं आपण व्हॉट्सअप फेसबुक वरनं चॅटिंग करतो तेव्हा ते कोणत्या पद्धतीने दळणवळण करत होते, तेव्हा कोणत्या पद्धतीने संपर्क करत होते. आज आपण कुठे जायचं असेल तर गाडी काढली तर आपण जाऊ शकतो, पण तेव्हा कशा पद्धतीने प्रवास करत होते, तो एक सगळ्यात महत्वाचा भाग त्याच्यामध्ये येतो. अॅनल्स प्रणाली सुरू करण्याचा आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना जातो. अॅनल्स प्रणाली कोणी सुरुवात केली, फ्रेंच इतिहासकारांनी सुरुवात केली. हे सगळ्यात महत्वाचं त्याच्यावर होत. तर बघा अॅनल्स प्रणालीमध्ये सगळ्यात कुठे झाली ती, आता फ्रान्स मध्ये झाली. इतिहास लेखनाची सगळ्यात प्रणाली उदयाला आली, त्याच्यामध्ये एक वेगळी दिशा मिळाली. फक्त याच्यामध्ये पहिला दुसरा पॉइंट काय, याच्यामध्ये फक्त राजकीय घडामोडी वगैरे नसून, तर राजे महान राजे याच्यावर नसून याच्या व्यतिरिक्त पण होता. दुसरा पॉइंट काय होता, तत्कालीन हवामान कशावर डिपेंडंट होती ती, हवामानावर पण डिपेंड होत होती. स्थानिक मध्ये लिहिलं गेलं पाहिजे हवामान कसं होतं, कोणत्या गरम हवा येत होत्या, कोणत्या मोसमी वारे होत होते, कशा पद्धतीने वारे जात होते, पाऊस किती पडत होता, हा टॉपिक सुद्धा त्याच्यात महत्वाचा आहे. नंतर स्थानिक लोक कसे होते, शेती कशी करत होते, व्यापार कसा होता त्यांचा, तंत्रज्ञान कसं होतं, दळणवळण कसं होतं, संपर्काची साधने कोणती होती, हा सुद्धा त्याच्यामध्ये भाग महत्वाचा आहे. स्त्रीवादी इतिहास लेखन बघू आता. स्त्रीवादी इतिहास लेखनावर सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये एक टीप विचारली जात असते. कोणती विचारली जाते, स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये तुम्हाला एक टीप विचारली जात असते. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची रचना. बरोबर. इतिहास लेखन स्त्रीवादी म्हणजेच काय, स्त्रीच्या दृष्टिकोनातून लिहायचं, काय चांगलं आहे काय वाईट आहे, स्त्रियांनी काय केलं पाहिजे, स्त्रियांनी काय नाही केलं पाहिजे ते सांगणे म्हणजेच काय, तर स्त्रीवादी इतिहास लेखन. सिमॉ द बोवा या फ्रेंच विदुषीने बघा, विदुषी म्हटलेले बरं का, तो आपण ते जोकर वगैरे म्हणतो त्या टाइप मध्ये. सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका मांडली. कोणाची भूमिका मांडली, स्त्रियांना कोणत्या पद्धतीने हक्क दिले पाहिजे, कोणत्या पद्धतीने त्यांची स्थिती ठेवली पाहिजे, त्यांना आर्थिक हक्क कोणते दिले गेले पाहिजे, त्यांची समाजामध्ये त्यांना मान सन्मान, घरामध्ये मान सन्मान दिला गेला पाहिजे, वडिलांच्या प्रॉपर्टी मध्ये हक्क दिला गेला पाहिजे, अशा पद्धतीची जी काही मांडणी होती तो स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये झाली. स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर स्त्रियांच्या लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा विचार करण्यावर भर दिला गेला. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, त्याच्यानंतर रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारखे विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. बघा ट्रेड युनियन काय असतो, रोजगार काय असतो, त्यांना कुठे कुठे रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात, काम करणाऱ्या कोणत्या कोणत्या असतात, त्यांच्या बाबतीत अधिक पैलू त्यांच्यामध्ये पाडण्यात आले. त्यानंतर 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला. कधीपासून, 1990 पासून त्याच्यावर भर दिला गेला की स्त्री ही फक्त एकटी नसून तिने काय केलं पाहिजे, ते एक स्वतंत्र वर्ग आहे, तिला एक तिचा कसा आहे मान आहे, सन्मान आहे, अशा पद्धतीने त्याच्यामध्ये दिलं गेलं होतं. मग आता स्त्रीवादी लेखनाच्या नंतर बघू मग आता शेवटचा जो आहे तो कोण होता, मायकल फुको. मग आता मायकल फुकोनी काय केलं तर 1926 ते 1984 हा लेटेस्ट विचारवंत. तर बघा मग आता 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकल फुको, फ्रेंचचाच होता तो पण, यांच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना आली, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. आर्किओलॉजी म्हणजे काय, आर्किओलॉजी म्हणजे थोडक्यात काय, त्याच्यामध्ये कालक्रम, पुरातत्व खात्यामध्ये जाणे, कालक्रमानुसार त्याचा शोध घेणे, कालक्रमानुसार शोध घेतल्यानंतर त्याच्यावर काय करायचं, विस्तृतपणे त्याची मांडणी करणे. म्हणजेच काय, पहिले मातीमध्ये त्याचा शोध घ्यायचा, जमिनीत त्याचा शोध घ्यायचा, शोध घेतल्यानंतर त्याच्या बाबतीत माहिती मांडायची, त्यालाच काय म्हणतात, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज म्हणतात. या ग्रंथामध्ये इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन त्याने केले. कालक्रमानुसार त्याची अखंड मांडणी करायचीच नाही, पण कसं तर मध्ये जाऊन त्याच्यानुसार कालक्रमानुसार त्याची मांडणी करायला पाहिजे असं त्याचं मत होतं. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो. म्हणजे खरंच गोष्टी घडलेल्या आहेत किंवा नाही आहेत त्याचा वेध घेतला जात असतो. फुको याने इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला, म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे त्याला म्हटले. इतिहासकाराने पूर्वी विचारात न घेतलेल्या मानववृत्ती, मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था,
यांसारख्या विषयांचे ज्ञान इतिहासाच्या दृष्टीतून विचार केला. नंतर आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारत गेली. साहित्यामध्ये लिहिलं गेलं, स्थापत्याचा इतिहास शोधला गेला, शिल्पकलांचा इतिहास शोधला गेला, चित्रकला, संगीत कला, नृत्य कला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यांसारखे विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. म्हणजे सुरुवात कुठून झाली तर शेवट कुठपर्यंत आलो. म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक विचारवंताचं एक महत्वाचं होतं. रेने दिकार्त कोण होता, व्हॉल्टेअर काय होता, मायकल फ्युको काय होता, हेगेल काय केलं, कार्ल मार्क्स यांनी काय केलं, ओके, यांच्या सगळ्यांचं काय काय होतं ते आता तुम्हाला याच्यामध्ये महत्वाचे टॉपिक तुम्हाला मी सांगून दिले. याच्यानंतर स्वाध्यायामध्ये तुम्ही बघू शकता, स्वाध्यायामध्ये तुम्हाला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोणतं, व्हॉल्टेअर. नंतर आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हे कोणी लिहिलं, मायकल फुकोने लिहिलं. नंतर पुढे चुकीची जोडी कोणती आहे त्याच्यामध्ये बघा मग आता हेगेलचं कोणतं होतं, रिझन इन हिस्ट्री. नंतर लिओपोल्ड वॅनकेचं काय होतं, द थिअरी अँड प्रॅक्टिस इन हिस्ट्री. हेरोडोटसचं काय होतं, डिस्कोर्स ऑन द मेथड. याच्यामधली कोणती चुकीची जोडी आहे ती चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची आहे. त्याच्यात तुम्ही बघू शकता. बघा परत एकदा बघू, जॉन फ्रेडरिक हेगेलचं काय होतं याच्यामध्ये बघू शकता तुम्ही. हेगेल कुठे गेला आपला, ओके 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 बघा हेगेलने काय लिहिलं होतं, इन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स, रिझन इन अ हिस्ट्री. कशामध्ये लिहिलं होतं त्याने, आता रिझन इन अ हिस्ट्री. हेगेलचं काय होतं त्याच्यामध्ये, रिझन इन अ हिस्ट्री होतं. त्याच्यामध्ये काय दिलं होतं बघा, रिझन इन हिस्ट्री बरोबर आहे. लिओपोल्ड वॉन रँके यांचं काय होतं याच्यामध्ये बघू शकता तुम्ही. लिओपोल्ड वॉन रँके यांनी काय लिहिलं होतं बघा, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ द हिस्ट्री, बरोबर, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. याच्यामध्ये ते बघितलं होतं आपण, ओके. त्यानंतर ते बी बरोबर आहे. द हेरोडोटसचं कोणतं होतं, द हिस्ट्रीचं बरोबर आहे. आणि कार्ल मार्क्सचं बघू मग आता आपण याच्यामध्ये. कार्ल मार्क्सचं काय दिलेलं आहे तुम्हाला आता, कार्ल मार्क्स, ओके. कार्ल मार्क्सचं बघू आता याच्यामध्ये. दास कॅपिटल होतं कार्ल मार्क्सचं, काय होतं याच्यामध्ये, द दास कॅपिटल होतं. त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं याच्यामध्ये बघा, कार्ल मार्क्सचं तुम्हाला दिलेलं आहे डिस्कोर्स ऑन द मेथड. हा याच्यामध्ये तो चुकीची जोडी आहे. त्यानंतर मग द्वंद्ववाद तुम्हाला सांगितला. द्वंद्ववाद मध्ये काय असतो, दुहेरी सिद्धांत मांडला जातो. हेगेलच्या नंतर जो काही टॉपिक आहे तुमचा तिथं द्वंद्ववादाचे प्रश्न तुम्हाला सापडेल. अॅनल्स प्रणाली कशी असते, अॅनल्स प्रणालीची तुम्हाला टीप तिथं दिलेलीच आहे, ती बघू शकता. स्त्रियांच्या आयुष्यात निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरुवात झाले. कारण की तुम्हाला तिथं बघितलं ना, ती कोणती होती, सीमा जॉन कोणती होती बघा, ती सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने तिने सुरुवात केली होती. त्याच्यातून बघू शकतात विविध पैलूंवर त्यांनी संशोधन केलं. फिको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व का म्हटले जाते, का, कारण की बघा फुकोने सांगितलं होतं याच्यामध्ये उद्दिष्ट नसून काय होतं, पुरातत्वाचे अंतिम सत्य पण ते उद्दिष्ट नसून त्याच्या स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचे प्रयत्न असतो त्याकडे त्यांनी लक्ष वेधलं होतं, म्हणून त्यांना ज्ञानाचे तत्वज्ञ वगैरे म्हटलं जातं. नंतर कार्ल मार्क्स वगैरे वर्ग सिद्धांत कशाच पद्धतीने स्पष्ट करा. तुम्ही वर्ग सिद्धांत ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कार्ल मार्क्सचा आपण विचार केलं होतं. नंतर तुम्हाला प्रश्न सांगितला होता की 4 वैशिष्ट्ये तुम्हाला त्या पहिल्या त्याच्यामध्ये होतं तुम्हाला स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजेच काय, याच्यामध्ये जे लिहिणार ना ते स्त्रीवादी इतिहास लेखनाची थोड्याफार 2-3 पॉईंट याच्यामध्ये लिहिणार. लिओपोल्ड वॉन रँके या इतिहास विषयामध्ये बघा द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री ज्याने कशा पद्धतीने मांडलं होतं त्याच्याबद्दल दृष्टिकोन तुम्हाला त्याच्यात लिहायचा आहे. तर युरोपातले विचारवंत कोणते कोणते होते, रेने दिकार्त होता, नंतर तो व्हॉल्टेअर होता, बरोबर, हेगेल होता, नंतर मग कोणते कोणते होते ते तुम्ही त्याच्यातून लिहू शकतात. ओके, बरोबर, इथपर्यंत तुमचा स्वाध्याय आणि पहिला चॅप्टर तुमचं कंप्लीट झालेलं आहे. ओके, आणि हो व्हिडिओ कशी वाटली ते नक्कीच सांगा. त्यानंतर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, इतिहास हा विषय हा तुमचा इंटरेस्टिंग विषय, त्यामुळे त्या इतिहासाच्या प्रत्येक व्हिडिओकडे व्यवस्थित बघा. लक्षात ठेवा, या व्हिडिओ जर कधी समजा फक्त 22 लेक्चर आहे, रोज 2 लेक्चर याप्रमाणे जर कधी बघितलं तरी 10 दिवसामध्ये तुमचा इतिहास 40 मार्काचा पेपर तुम्ही संपवू शकता. आणि या 40 मार्काच्या पेपर मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त जेवढा फायदा होणार आहे ना तो एकदम जबरदस्त होणार आहे. लक्षात ठेवा, 80 मार्कामध्ये तुम्हाला 40 मार्काचा पेपर तुमचा भूगोलाचा असतो, 40 मार्काचा पेपर तुमचा इतिहासाचा असतो. आणि त्या 40 पैकी पण तुमचं 12 ते 13 मार्काचं तुमचं काय येऊन जातं त्याच्यामध्ये राज्यशास्त्र येऊन जातं. 28 मार्कासाठी तुम्हाला इतिहास असतो आणि 28 मार्कासाठी जर तुम्ही रोज एक दिवस तरी जरी कधी तुम्ही लेक्चर अटेंड कधी केलं तरी तुम्हाला
22 लेक्चर मध्ये तुम्हाला 28 मार्क पडणार म्हणजे पडणार, ही माझी गॅरंटी आहे. एवढं तुम्ही जर कधी करत राहत तेवढा तुम्हाला जास्त समजेल. आणि शेवटचे जे 2 लेक्चर राहतील, शेवटचे 2 लेक्चर स्पेशल राहतील का, कारण की त्याच्यामध्ये आपण प्रश्नपत्रिकेमध्ये कोणते कोणते प्रश्न येतील, कशा पद्धतीने त्याचा अभ्यास केला गेला पाहिजे, कसा त्याचा अभ्यास करून आपण पुढे जाऊ शकतो किंवा त्याच्यात पैकीच्या पैकी मार्क करू शकतो, हे आता आपण याच्यामध्ये बघणार आहोत. त्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, लक्षात ठेवा, इतिहास हा इंटरेस्टिंग विषय, त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करण्याची आवड निर्माण करा, कारण की तुम्ही जेवढी आवड निर्माण करणार तेवढं त्याच्यामध्ये तुमचा फायदा होणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. स्वस्थ राहा, मस्त का, घरीच राहा, सुरक्षित राहा. आणि हो, आपल्या आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्यायला विसरू नका. धन्यवाद.